आणि आता थेट जाऊया दादरला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, जिथे शिंदे सेनेचे महाराष्ट्रातले सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष जे निवडून आलेत त्यांचा सत्कार कार्यक्रम सुरू आहे. शहाजी बापू पाटील बोलतात. सांगणार नाही, कारण माझ्या निवडणुकीत जेवढं काही तुम्ही बघितलंय तेवढं मलाही काही बघायला मिळालं नाही. मी सगळ्या वाड्या वस्त्यावनी पाया पडत हिंडत उतरून डोकं तिथे येऊन सांगायचे टीव्हीला, आज बापू असं तुमचं दाखवलं होतं, जाऊ दे पेटू दे म्हणावं, टीव्हीच काय मताचं बघा पुढं का चाललंय काय. आम्ही एकटं होतो, ही आनंद माने हिथं आला, हात वर करा, भाऊ कुठं बसलाय. एक एकर जमीन नाही. माझ्या आईचं नाव कलावती आहे, कलावती शपथ घेऊन सांगतो. 1 एकर त्याला जमीन, राहायचं घर आहे, बारका बांगला घाणवाट ठेवलाय 1.5 कोटीचा. 5,000 मतानं विक्रमी स्ट्राईक रेट माझा आहे. 26,000 मतदान पोल झालं, 5,000 मतानं सीट आणली. सीमा सरगर तिथं आली. असं ताई देवाशपथ सांगते, सकाळी स्वयंपाक करते, भाकरी करते आणि 15-16 शेरडं आहे ती शेरडं घेऊन जाते, शेरडं राखते दिवसभर, दिवस मावळताना येते. तिला उभा केली, तेव्हा ती उभा राहा. तिथं सही फॉर्म माझ्या ऑफिसमध्ये आपल्या शिवसेनेचा भरला, हात थरथर कापत होता. तिला मी पाणी पाजलं, चहा पी म्हटलं, आणि मग तो या अंगठा मार म्हणलं. एवढी ती गरीब. आणि त्याला तुम्हाला सांगतोय, ती पोरगी निवडून आली, महत्वाचं नाही ती पोरगी कुणाच्या विरोधात निवडून आली, ज्याची फाईट इस्टेट 450 कोटी रुपयाची आहे व्हाईट, आणि ज्याच्या बंगल्यावर कुठलाही हेलिकॉप्टर आलं तर ज्याच्या बंगल्यावर उतरतं त्या माणसं त्याच्या पोरीला पाडलं त्या ठिकाणी. हा इतिहास त्या ठिकाणी. हा शहाजी पाटलाचा इतिहास नाही, हा सीमा सरगरचा इतिहास नाही. हा इतिहास आहे तो शिवसेनेचा इतिहास आहे. इतिहास आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर तमाम सांगोला तालुक्या शहरानं 23 तारखेचा प्रचाराचा नारळ फोडला. त्याच वेळी हळी